थँक्यू मॅडम. कंबाईन पूर्व परीक्षा आपली आता 4 सप्टेंबरला आलेली आहे. तर त्याच्याबद्दलच आपण की कंबाईन साठी कोणते म्हणजे प्रत्येक विषय त्याचे बुक्स पॅटर्न रिव्हिजन किंवा क्वेश्चन सॉल्व्हिंग कसे करावे पेपर कसा अटेम्प्ट करावा याच्याबद्दल सुरुवातीला बोलू. त्याच्यानंतर प्रत्येकाचे क्वेश्चन घेऊ प्रत्येकाला काय अडचण असेल तर ती पण कसा काय करता येईल त्याच्यावर उपाय. सर तुमचा जसं व्हिडिओ ऑन करता का? ओके ओके थँक्यू. थँक्यू. आपल्याला काय करता येईल त्याच्यावर किंवा मग म्हणजे मी काय केलं किंवा मी काय सांगू शकतो माझ्या अनुभवातून तर ते पण पाहू आपण. तर आपल्याला समजा कंबाईनला 7 विषय आहेत पॉलिटी इकॉनॉमी हिस्ट्री जॉग्राफी सायन्स मॅथ रिझनिंग आणि करंट. तर प्रत्येक याला म्हणजे काय कोणते इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत किंवा कोणता पार्ट करायला पाहिजे ते सुरुवातीला पाहू आपण. आणि बुक लिस्ट आणि ते आपण सगळं सोबतच घेऊ. पॉलिटी 10 प्रश्न येतात महत्त्वाचे टॉपिक संविधान निर्मिती म्हणजे सुरुवातीला आपले जे 100-150 कलम आहेत त्याच्यावरच शक्यतो जास्त प्रश्न येतात. संविधान निर्मिती राज्यघटनेची वैशिष्ट्ये प्रस्तावना संघराज्य राज्यश्रेष्ठ मूलभूत हक्क आपली मार्गदर्शक तत्वे DPSP केंद्र आणि राज्य म्हणजे केंद्रात संसद न्यायव्यवस्था राज्याचं तसंच पूर्ण राज्यपाल आपले मुख्यमंत्री विधानसभा विधानमंडळ ते कॅग निवडणूक आयोग आणि ह्या बाकीच्या ज्या संस्था आहेत त्याच्यावर पण 1-2 प्रश्न येतात. पण पंचायत राजवर जास्त प्रश्न नाही आहेत. तर मला तरी वाटतं पॉलिटिसाठी फक्त कोळंबे सरांचं पुस्तक केलं तरी बस होईल. म्हणजे लक्ष्मीकांत करतात ते त्यांनी तेच म्हणजे जे करतोय तेच कंटिन्यू ठेवायचं त्याच पुस्तकातून प्रश्न येतात. आणि पॉलिटीच्या 10 पैकी 10 बरोबर आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवले पाहिजेत त्याच्यामुळे ते कुठं चुकवतात आणि आपण घाईत काय सोडवताना काय चुका करतो ह्या तिथं कळून येतात. आणि त्या सोडवताना जे चुकलेल्या गोष्टी त्या आपल्या परमनंट लक्षात राहतात. प्रत्येक प्रश्न व्यवस्थित बारकाईने वाचून सोडवलं पाहिजे. आपल्याला वेळ खूप कमी आहे पण जशी प्रॅक्टिस केली तसं होऊन जाईल. टेस्ट सिरीज अरेंज केलेली आहे आणि आपण स्वतः आपण टेस्ट सोडवल्या पाहिजेत. पण पुढचा अर्थव्यवस्था पाहू अर्थव्यवस्थेचे 15 प्रश्न आहेत. आणि अर्थव्यवस्थेसाठी कोळंबे सरांचं पुस्तक बस होतं म्हणजे तेवढं सफिशियंट आहे. डिसले सरांचं नाही केलं तरी चालेल कंबाईन प्री साठी ते बरंच मोठं पुस्तक आहे आणि खूप मोठे फॅक्ट्स असल्यामुळे काय काय करायचं याच्यात ते कन्फ्युजनच होतं. अर्थव्यवस्थेचे 15 प्रश्न आहेत त्याच्यापैकी 10 तरी बरोबर आलेच पाहिजे. सोपा आहे जास्त अवघड नाही कन्सेप्ट समजून घ्या. ज्याच्यावर सतत प्रश्न विचारतात तो पार्ट एकदा व्यवस्थित करून घ्या. महत्त्वाचे टॉपिक्स पाहू आपण अर्थव्यवस्थेचे ज्या काही मूलभूत संकल्पना आहे आपले GDP GNP NNP आणि त्याच्यानंतर सार्वजनिक वित्त मधल्या तूट त्या तुटीच्या वेगवेगळ्या संकल्पना हे सर्व व्यवस्थित करून घ्यायचं. दारिद्र्य बेरोजगारी आणि ते वेगवेगळे इंडेक्स वेगवेगळ्या समित्या तेंडुलकर समिती रंगराजन समिती याच्यावरच जास्त डिटेलमध्ये येईल ज्या जुन्या समित्या आहेत त्यांचे फक्त नाव स्थापना वर्ष किंवा त्यांनी कधी अहवाल दिला किंवा मग त्यांच्या थोडेसे क्रायटेरिया काय होते तेवढंच फक्त मग ह्या लकडावाला नंतर आपली तेंडुलकर आणि रंगराजन समिती हे थोडे डिटेलमध्ये येईल. बाकी आपला आर्थिक विकास मानव विकास मधले ते इंडेक्स आणि ते त्यांचे निर्देशांक आणि ते खूप व्यवस्थित करायला पाहिजे. SDG MDG पण शक्यतो पाठ करून ठेवायला पाहिजे एखाद्या वेळेस प्रश्न येतो. आर्थिक व वित्तीय समावेशन RBI व्यापारी बँका सहकारी बँका याच्यावर प्रश्न येतात आंतरराष्ट्रीय संस्थावरही प्रश्न येतात आणि सर्वात महत्त्वाचं इकॉनॉमी मधला कोणता टॉपिक असेल तर तो आहे सार्वजनिक वित्त त्याच्यातल्या त्या आपल्या लोकलेखा लोक अंदाज समित्या असतील किंवा तुटीच्या संकल्पना असतील त्याच्या भरणा असेल FRBM ऍक्ट असेल ते FRBM ऍक्ट समिती कोणत्या समित्या होत्या त्या सर्व व्यवस्थित करायला पाहिजे. बाकी चलनवाढ आंतरराष्ट्रीय व्यापार हे तर येतच आणि म्हणजे कायमचे जे दरवेळेस येतात असे पंचवार्षिक योजना आणि आपलं लोकसंख्या संबंधित जे आकडेवारी ते आपले भूगोल किंवा करंट किंवा इकॉनॉमी याच्यात ते कॉमनच येईल कुठे पण येऊ शकतं. पण कोणत्या पण एका सोर्स मधून ते व्यवस्थित करायचं. आणि इकॉनॉमीसाठी कोळंबे सरांचं पुस्तक खरंच सफिशियंट आहे त्याच्यापेक्षा वेगळं काय करण्याची गरज नाहीये. फक्त लोकसंख्या जो पार्ट आहे
तो आपण भूगोलाच्या सौदी सरांच्या याच्यातून भूगोलाच्या कोणत्या पण पुस्तकात तो खूप चांगला दिलेला असतो, किंवा मग देसले सरांच्या सेकंड पार्टमधूनही तो करू शकतो. समोरचा भाऊ आपण भूगोल. भूगोलचे 15 प्रश्न येतात. खूप सोपा विषय आहे, खूप जास्त मार्क मिळवून देतो. भूगोलात महत्त्वाचे 3 पार्ट करता येत आपल्याला, म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल आणि भारतावर पण 1-2 प्रश्न येतात. आता आपण पाहू इथे कशाला काय काय येईल. म्हणजे महाराष्ट्रात स्पेसिफिक व्हायचं म्हणलं तर महाराष्ट्राचा प्राकृतिक नदी प्रणाली, मग आपले ते कोकणातील नद्यांचा उतरता चढता क्रम, खाड्या विचारतात, नद्यावरचे धरणं किंवा काठावरची गावे विचारतात, जलविद्युत प्रकल्प विचारतात, हवामान, मृदा, वन, खनिज संपत्ती आणि पर्यटन केंद्र याच्यावर पण प्रश्न येतात. आणि भूगोलाचा करताना नकाशा, आपण जेव्हा बोर होईल तेव्हा खरंच नकाशा पाहायला पाहिजे. कारण की खूप वेळेस आता राज्यसेवेलाच प्रश्न आला होता की नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांचा क्रम लावा. तो बऱ्यापैकी कोणाला झाला नसेल, पण आपण लक्ष म्हणजे दिलं पाहिजे. आपण मॅप पाहत राहिलं तर बऱ्याच गोष्टी आपल्या इनडायरेक्ट लक्षात राहतात आणि त्या बरोबर परीक्षेच्या वेळेस आठवतात आपल्याला. भूगोलासाठी 15 प्रश्न येतात, त्याच्यापैकी 13 तरी बरोबर आलेच पाहिजे, कारण की आहे तो तेवढा सोपा टॉपिक आणि तेवढा वेळ, म्हणजे इनपुट आउटपुट रेशो त्याचा खरंच खूप चांगला आहे. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी सौदी किंवा दीपस्तंभ किंवा खतीब कोणतं एकच पुस्तक खूप वेळेस रिपीट करायचं. प्राकृतिकसाठी आपले स्टेट बोर्डमधले 12वी पर्यंत केलं तरी सफिशियंट आहे. फक्त त्याच्या व्यवस्थित नोट्स काढायच्या आणि रिपीट वाचून पाठ करायचं ते. आणि भूगोल म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटी आणि बऱ्यापैकी बाकी सगळ्यांचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पूर्णच, म्हणजे राज्यसेवेचे असतील, आपल्या कंबाईन ग्रुप सी, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, फॉरेस्ट यांचेच असतील ते पण वाचायचे, कारण की खूप प्रश्न रिपीट होतात. म्हणजे त्याच्या ऑप्शनवरून असतं, आपण ते व्यवस्थित केले तर नक्कीच याच्यात 13+ मार्क पडू शकतील. आणि करंटचा एक पार्ट, सध्या करंट खरंच म्हणजे आता माहीतच नाहीये कधीपर्यंत येईल, पण तरी मला कळाल्यानुसार 19चं इयरबुक आणि 20चं इयरबुक, दोन्ही इयरबुक कोणते पण अभिनव किंवा तुम्ही जे वाचत असाल ते रेग्युलर केलं तेच करा. वेगळं काही चेंज करू नका. 1 महिन्यात नवीन काहीच वाचू नका. जे आपण वाचलंय तेच रिपीट करत राहा. करंट 19 आणि 20चे इयरबुक, आणि नंतर आता जेव्हा एप्रिलमध्ये पेपर होता, तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च कोणत्या 3 महिन्याचं एक येतं छोटंसं, ते करा. हे 4 कोणते आतापर्यंत झालेले, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी आणि करंट, हे खूप चांगले करा. याच विषयात तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत. आणि आता उरलेले कोणते, हिस्ट्री, सायन्स आणि मॅथ रिझनिंग पाहू आपण. हिस्ट्रीसाठी म्हणजे काही नोट्स असतील त्याच करा, किंवा मग 11चं जे जुनं हिस्ट्री होतं ते करा, किंवा ठोकळ्यातून तात्याच्या ठोकळ्यातून आपलं हिस्ट्रीचा पार्ट वाचून घ्या. हिस्ट्रीला जास्त वेळ देत बसू नका. हिस्ट्रीचे मेन प्रश्न 1857चा उठाव, गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय यांची कामे, नंतर आपलं काँग्रेसचा इतिहास, मवा जहा काळखंड, गांधीजीचा काळखंड आणि ज्या सशस्त्र लढे आहेत ते, आणि समाजसुधारक बरेच प्रश्न येतात स्पेसिफिक. त्याच्यामुळं मला वाटतं की भारताच्या इतिहासासाठी एक बुक, महाराष्ट्र हिस्ट्री किंवा समाज सुधारकासाठी एक पुस्तक, एवढं केलं तरी हिस्ट्री सफिशियंट आहे. म्हणजे आपण याच्या पहिलेच केलेलं असणार आहे, तेच फक्त रिवाईज करा, किंवा कोणत्या नोट्स किंवा ठोकळ्यातून केलं तरी होईल. भारताच्या इतिहासासाठी कोळंबे सरांचं चांगलं पुस्तक आहे. महाराष्ट्रासाठी गाठा किंवा कठारे एक करू शकता, किंवा समाज सुधारकासाठी स्पेसिफिक ज्ञानदीपचं असेल किंवा केसागरचं कोणतं पण एक केलं तर चालेल. तरी हिस्ट्रीला सध्या जास्त वेळ देण्यात काहीच फायदा नाहीये, कारण की कुठून प्रश्न येतील काहीच सांगता येत नाही. म्हणून आपले जे सुरुवातीचे 4 पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमी आणि करंट याच्यावरच जास्त भर द्या. त्याच्यानंतर हिस्ट्री, सायन्स आणि मॅथ रिझनिंग, ते आता प्रत्येकाची आपण पर्सनल किती प्रॅक्टिस केली आहे आणि किती येतं त्याच्यावर आहे. सायन्स 15 प्रश्न येतात साधारणतः. फिजिक्स आपलं म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, झू आणि मानवी शरीर रचनेवरच येतात. त्याच्यात
म्हणजे फिजिक्सचा पार्ट असेल तर ध्वनी, प्रकाश, विद्युत धारा, अन्न कार्य, ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रमवर खरंच येऊ शकतात प्रश्न. तो एक म्हणजे अल्फा, बीटा, गॅमा, त्या रेज किंवा मग आपला अल्ट्राव्हायोलेट रेज, व्हिजिबल रेज. तो चार्ट एकदा आपण व्यवस्थित पाहून घेतला, समजून घेतला की वेव्हलेंथ कशी वाढते आणि कुठून कमी होते, तर ते आपल्याला कसाही प्रश्न ट्रिक करणारा आला तर आपण तो व्यवस्थित देऊ शकू. केमिस्ट्रीमध्ये मूलद्रव्ये, संयुग, अणुसंरचना, धातू, अधातू, आम्ल, आम्लाली, कार्बन आणि महत्त्वाची जी काही रसायने आहेत म्हणजे आपल्या केमिस्ट्रीच्या पुस्तकात असतातच, त्यांची युजेस काय आहेत त्याच्यावरच मेन प्रश्न येतो. ते आपण कोणत्याही एका पुस्तकातून वाचून ते रिवाइज करायला पाहिजे. आणि सायन्समध्ये महत्त्वाचा पार्ट बायोलॉजीचा पार्ट आहे. त्याच्यात पुन्हा स्पेसिफिक आपलं ह्युमन बायोलॉजीचं, ज्याच्यात मानवी संस्था, आपले अवयव, अन्नव्यवस्था किंवा किडनी असेल किंवा आपला डोळे, हे ते म्हणजे त्याच्यावर स्पेसिफिक प्रश्न येतात. आणि बाकी रक्तभिसरण संस्था, श्वसन संस्था याच्यावर येतात. मानवी आहार, पचन संस्था. आणि याच्यात खरंच खूप कन्फ्युजन एक चॅप्टर आहे तो म्हणजे प्राणी आणि वनस्पतीचे जे वर्गीकरण करतात किंवा त्याच्या उदाहरणावरच बरेच प्रश्न येतो. तर एकदाच आपण एका पेजवर ते लिहून घ्यायचं, कोणते कोणते फायलम आहेत, त्याचे जे उदाहरणं आहेत आणि तेवढेच रिपीट वाचून हे व्यवस्थित करायचे. आता सायन्ससाठी स्टेट बोर्ड 7th 8th 9th 10th पुढं म्हणजे 11वी 12वीचे पुस्तकातून म्हणजे करूच नये. फक्त 7वी 8वी 9वी 10वी पर्यंतच्याच सायन्सचे पुस्तकं पहा आणि त्याच्यानंतर भस्के सर किंवा कोलते सर कोणतं पण एक पुस्तक आणि तेच रिपीट करत राहा. आणि आपला म्हणजे सुरुवातीपासूनच असेल आपल्याला सायन्समध्ये तर ते नक्कीच करा. पण आता नवीन जास्त त्याला वेळ देऊ नका. म्हणजे खूप रिपीट सांगतो आणि ते खूप महत्त्वाचं पण आहे की पॉलिटी, जॉग्राफी, इकॉनॉमी आणि करंट याच्यावर खूप जास्त भर द्या. रिपीट करा. ते पाठ झालं पाहिजे खरं म्हणजे. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे, तुम्हाला जर ते नक्कीच माहीत असेल तर बिलकुल कन्फ्युजन होणार नाही आणि खूप करेक्ट येईल. आणि जर आपलं रिव्हिजन कमी पडेल तर मग आपल्याला 2 ऑप्शनमध्ये 3 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होईल. याच्यातून काय करू ते असं होत जाईल. त्याच्यामुळे रिपीट करा, पाठ करा, जुने प्रश्न पहा, टेस्ट सिरीज द्या आणि त्याच्यानुसार आपला कोणता राहिलाय पार्ट करायचा तो रिपीट करत राहा. चालू घडामोडीसाठी मी सांगितलंच आहे. आता गणित बुद्धिमत्तेसाठी जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते व्यवस्थित पहा. आता 15 प्रश्न येतात, त्याच्यापैकी जे आपले सोपे आहेत किंवा म्हणजे वय, दिशा किंवा अरेंजमेंट हे सुरुवातीला सोडवण्याचा प्रयत्न करा. आता म्हणजे पाहू आपण ते पेपर सॉल्व्हिंग मध्येच पाहू. तर हे झालं. पुन्हा एकदा मी थोडं शॉर्टमध्ये रिपीट करतो. हिस्ट्रीसाठी जास्त वेळ न देता तात्याचा ठोकळा किंवा तुमच्या ज्या काही नोट्स असतील किंवा जुने वाचलेलं आहे तेच फास्टमध्ये रिपीट करा. भारताचा इतिहास एक, महाराष्ट्राचा एक आणि समाज सुधारक, एवढ्या 3 पार्टवरच प्रश्न असतील. त्याच्यानुसार जॉग्राफीमध्ये फिजिकल जॉग्राफी आणि महाराष्ट्र हेच येतील. भारतावर 1-2 प्रश्नच येतात, ते मग फिजिकलमध्येच येतात. तर याच्यासाठी आपले स्टेट बोर्ड व्यवस्थित करा आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलासाठी कोणतं पण एक सौदी किंवा दीपस्तंभ किंवा आपण जे करतोय तेच रिपीट करण्यातच आहे. नवीन कोणतंच घेऊ नका या महिन्यात करण्यासाठी. पॉलिटीसाठी कोळंबे सरांचा सफिशियंट आहे. लक्ष्मीकांत करत असतील तर ते कंटिन्यू ठेवू शकता, चांगलंच आहे. इकॉनॉमीसाठी पण कोळंबे सरांचं मला सफिशियंट वाटतं. आणि आपण काही ॲड ऑन नोट्स केल्या असतील किंवा देशमुख सरांचं वाचलं असेल तर ते अंडरलाईन केलेलंच रिपीट करा. विश्लेषणाचं पुस्तक एकदा पहा. कोणत्या चॅप्टरवर जास्त प्रश्न येतात तो खूप व्यवस्थित करा आणि बाकीचं पण चालू राहू द्या. नंतर करंटमध्ये 19-20चे इयर बुक, 2019 आणि 2020चे इयर बुक आणि नंतरच्या आपल्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्चसाठी एक छोटंसं केलं तरी चालेल.